पांडे यांनी सांगितलं। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आरोपी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी आज दुपारी तेलंगणातल्या मनचरियाल इथून अटक केली। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली। प्रशांत कोरटकरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं स्थापन केली होती। या तपासादरम्यान टोलनाके, हॉटेल्सचे सीसीटीव्ही तपासत असताना तो तेलंगणाच्या दिशेने गेल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक तेलंगणासाठी रवाना झाल्यावर मंचरियाल रेल्वे स्थानकाजवळच त्याला आज पकडल्याचं महेंद्र पंडित यांनी सांगितलं। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचरियाल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता। अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात झाली। त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती। त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे। कोरटकरला ताब्यात घेऊन पोलिसांचं पथक कोल्हापूरसाठी रवाना झालं असून पहाटे उशिरा ते कोल्हापुरात पोहोचण्याचा अंदाज आहे। उद्या कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल असंही महेंद्र पंडित यांनी सांगितलं। कोरटकरला गेल्या महिन्याभरात ज्या